मनवेलपाडा विभागामध्ये आश्रया रेस्टॉरंटच्या बाजूला एक साईधन 3 म्हणून एक बिल्डिंग आहे। त्या जो बिल्डर विकासक जो आहे त्यांनी देखील त्या रहिवाशांची फसवणूक केली होती। त्या बनावट बांधकाम परवानगीचा वापर प्रशांत दत्तात्रय राऊत माजी नगरसेवक बहुजन विकास आघाडी आणि स्थायी समिती सभापती माजी बनावट बांधकाम परवानगीचा वापर त्या ठिकाणी त्या बिल्डिंगमध्ये करून प्रशासनाची आणि तेथील रहिवाशांची फसवणूक केलेली है। नमस्कार, मैं सचिन दीक्षित एक बार फिर से आप सभी के सामने हाजिर हूँ। एक इस वक्त की सबसे बड़ी खबर कि उस व्यक्ति पर आरोप लगा है जो सभापति था, इससे पहले लगातार नगर सेवक पद पे आश्रित रहे हैं, बहुजन विकास आघाड़ी के कद्दावर नेता माने जाते हैं। प्रशांत राउत पर आरोप लगाया है शिवसेना के युवा नेता श्रेयस मात्रे ने। देखिए उन्होंने किस प्रकार से उन पर आरोप लगाते हुए क्या कुछ कहा। इसके साथ ही उन पर आज एफआईआर भी दर्ज हुई है, ऐसा श्रेयस मात्रे ने पूरी तरह जानकारी दी है। एफआईआर की कॉपी आप स्क्रीन पर देख रहे होंगे। सुनिए श्रेयस मात्रे ने क्या कुछ आरोप लगाए। गाव मौजे विरार सर्वे क्रमांक 156 हिस्सा क्रमांक 1A1 या मिळकतीवर बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आणि बहुजन विकास आघाडी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रशांत दत्तात्रय राऊत यांनी 3136 या BP नंबर क्रमांकाची बनावट बांधकाम परवानगी तयार करून मनवेलपाडा विभागामधील साईधन अपार्टमेंट या इमारतीमध्ये ही बनावट बांधकाम परवानगीचा वापर करून तेथील रहिवाशांची त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाची फसवणूक केलेली आहे। आणि त्या संदर्भात आम्ही दिनांक 25/1/2021 रोजी पत्रव्यवहार केला होता आणि आज दिनांक रोजी विरार पोलीस स्टेशन येथे हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यानंतर मला वसई तालुक्यातील बऱ्याच नामांकित व्यक्तींकडून माझ्यावर हे प्रकरण दाबण्यासाठी दबाव आला। तसेच मला पैशाचं देखील आमिष दाखवण्यात आलं, परंतु शिवसेना अशा कुठल्याही पोकळ धमक्यांना घाबरत नाही आणि अशा प्रकारे कुठल्याही पैशाचा आमिष दाखवून किंवा कुठलं दुसरं आमिष दाखवून जर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर ज्या प्रकारे केला तर भविष्यात असा कुठलाही प्रकार त्यांनी करू नये, कारण शिवसेना अशा कुठल्या जणांना बळी पडत नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं। नाही, आज जसं श्रेयस मात्रे यांनी जो विषय घेतला, आज तो गुन्हा दाखल झाला आहे। असे कित्येक गुन्हे अजून होणार आहेत, कारण इथल्या नगरसेवकांनी, माजी नगरसेवक असो या इथल्या बहुजन विकास आघाडीचे इथल्या सत्ताधारी पक्षाचे नेते असू दे, हे सगळे अनधिकृत बांधकामामध्ये त्यांचे हात झालेले आहेत। त्यामुळे इथे अनधिकृत बांधकामाचा मोठा इथे विळखा झालेला आहे आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर अशीच कारवाई लवकरात लवकर होतील। इन सब बातों पर जब पलटवार प्रशांत राउत का लिया गया तो प्रशांत राउत ने कहा कि इस सब प्रकरण की उनको जानकारी ही नहीं है। इसके अलावा उन्होंने ये भी कहा कि ये राजकीय षड्यंत्र के तहत उन पर आरोप लगाया जा रहा है। लेकिन सवाल ये उठता है कि आखिर कोई आरोप इस कदर क्यों लगाएगा। इसके अलावा जो आरटीआई के माध्यम से जानकारी प्राप्त हुई श्रेयस मात्रे को, श्रेयस मात्रे ने साफ तौर पर यह भी कहा है कि आरटीआई के माध्यम से जो उनको जानकारी प्राप्त हुई उसमें प्रशांत राउत का नाम शामिल है। इसके अलावा उन्होंने साफ तौर पर एफआईआर का हवाला दिया, यानी पुलिस की तरफ से जो एफआईआर दर्ज हुई है वह भी कहीं न कहीं एफआईआर दर्ज होने के बाद यह प्रेस कॉन्फ्रेंस की गई है तो खबर तो बनती है, आरोप तो लगा है, सिद्ध तो करना ही पड़ेगा। अब सवाल यह उठता है कि आखिर इस सब प्रकरण पर आगे क्या होता है। लेकिन सुनिए प्रशांत राउत ने क्या कुछ कहा। मला काही माहिती नाही, आता तुम्ही सांगता तेव्हा मला कळालं की माझ्यावरती गुन्हा दाखल झाला या ठिकाणी आणि माझा काही या गुन्ह्याशी संबंध नाही। हे राजकीय षड्यंत्र आहे। या ठिकाणी गेले 20 वर्ष मी काम करतो पक्षासाठी, एक चांगलं काम करतो। माझ्या मागे बरेचसे लोक म्हणजे काम करत असताना इलेक्शनच्या वेळेतच माझ्या पाठी लागत असतात। आज जो गुन्हा दाखल झाला याचा मला काही माहिती नाही। काही इलेक्शनचा वेळ, आता महापालिकेचं इलेक्शन आहे आणि या ठिकाणी 6 वार्ड आहेत। या 6 वार्डला मी माझी जबाबदारी आहे ती पार पाडत असतो आणि जास्तीत जास्त मतदान आपल्या पक्षाला करत असतो। तर या ठिकाणी असू शकते की राजकीय स्टंट हा मला कुठेतरी फसवणूक करून गुन्हे दाखल करायचे आणि खोटे गुन्हे दाखल करायचे माझ्यावरती आणि याला कुठेतरी अडकवायचं, पण माझा काहीही संबंध नाही। पोलीस तपास करतात, या ठिकाणी तपासामध्ये कळेलच कोण चुकीचं आहे काय ठिकाणी, आणि पोलिसांचे जे काय तपास आहेत त्यांना आम्ही सहकार्य करू। इन सब बातों को सुनने के बाद एक बात तो स्पष्ट है कि महानगर पालिका का चुनावी मंच तैयार हो चुका है। आरोप प्रत्यारोप का दौर शुरू हो चुका है। ईडी की कार्रवाई के बाद यह एक बड़ा हमला कह सकते हैं।
आरोप प्रत्यारोप के बीच में ये एफआईआर और ईडी की कार्रवाई आगे किस प्रकार का मंच तैयार होगा वो देखने वाली बात होगी। आज के लिए इतना ही, धन्यवाद।